वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिल्यामुळे सध्या कोकण किनारपट्टीवरच्या शेकडो नौका या किनाऱ्यालाच पाहायला मिळत आहेत। आपण सध्या मिरकरवाडा बंदरामध्ये आहोत आणि तुम्ही बघू शकता की सध्या मिरकरवाडा बंदरात देखील या ठिकाणी शेकडो मच्छीमारी नौका ज्या आहेत त्या किनाऱ्याला पाहायला मिळत आहेत। पुढचे 2 दिवस वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। वाऱ्याचा खोल समुद्रातील जो वेग आहे त्याचा परिणाम या ठिकाणी मच्छीमारीवरती झालेला पाहायला मिळतोय। बहुतांश मच्छीमारी बोटी सध्या बंदरामध्येच उभ्या असलेल्या पाहायला मिळत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास 2500 मच्छीमारी बोटी आहेत। गेले 2 दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरती ढगाळ हवामान आहे। मच्छीमारीच्या शेवटच्या हंगामात मासेमारी ठप्प झाल्यामुळे या ठिकाणी बाजारपेठेवरती त्याचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय। सुरमईचा जो दर आहे तो जवळपास 900 रुपये किलो एवढ्यावरती पोहोचलेला पाहायला मिळतोय। तर मच्छीवरती अवलंबून असणारे छोटे मोठे व्यवसाय देखील या ठिकाणी ठप्प झालेले पाहायला मिळतात। रत्नागिरीतील मिरकरवाडा, जयगड, साखरी नाटे, हरणे, पूर्णगड, गुहागर तर सिंधुदुर्गातील देवगड, मालवण बंदरातील मच्छीमारी बोटी या किनाऱ्यालाच या ठिकाणी विसावलेल्या पाहायला मिळतात। पुढचे 2 दिवस अशाच पद्धतीनं ढगाळ हवामान असणार आहे आणि वेगवान वाऱ्यासह या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला पाहायला मिळतोय आणि त्याचमुळे सध्या मच्छीमारी ज्या बोटी आहेत त्या किनाऱ्यालाच या ठिकाणी विसावलेल्या पाहायला मिळत आहेत। आज देखील बहुतांश मच्छीमारी नौका या समुद्रात जाण्याच्या ऐवजी किनाऱ्यावरती विसावलेल्या पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।